तुम्ही रायबाचं लग्न आनंदानं करा, थाटामाटानं करा. आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवर निघालो आहोत. छत्रपती म्हणाले, तानाजी मालुसरे म्हणाले, गेले राज, अहो या स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील, आमच्या राजानं लढाईला जायचं. असं म्हणून ही घटना 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरेंनी या काळाची शपथ घेतली. राज, आधी लगीन होईल ते कोंढाण्याचं आणि मग होईल ते रायबाचं. असं म्हणून हा विषय तानाजी मालुसरेंनी 4 फेब्रुवारी अष्टमीच्या रात्रीला आले आणि नवमीच्या रात्रीला इथं वध झाला. त्याची तारीख वार शुक्रवार तारीख 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी, ऐका इतिहास, गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार, दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून या गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं, हा इतिहास, गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून तो द्रोणागिरीचा कडा चढून 600 फूट खोल दरी येते. तो द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि दोन्ही बाजूनी हल्ला करून किल्लेदारास उदयभानासही ठार मारून या ठिकाणी महाराजांनी, तानाजीराव इथं धारार त्यांची पडली. पाठीमागच्या भागात गड चढून आल्यानंतर जी घटना घडली ती पाठीमागच्या भागात तलवारी झाडीवर वार झाला. तानाजीरावांची ढाल तुटल्यावर नंतर कंबरेचा शेला काढून तानाजीराव हाताला शेला गुंडळून लढता या ठिकाणी तानाजीरावावर अनेक तलवारीचे घाव पडत असताना सूर्याजी म्हणतो, मावळे का पाळतायत? ताबडतोब जाऊन सूर्याजीने तावणारा तो परतीचा दोर, या ठिकाणी हे दुःख करण्याची वेळ नव्हती. पुन्हा गडसर सूर्याजीने जाऊन तो दोर कापले. अरे हिजड्यानं, तुमचा बाप मरून पडलाय, पाठीमागे फिरा, नाहीतर गडाच्या कड्यावरनं उड्या टाकून मारण्यापेक्षा लढून मारा. म्हणून हा गड स्वराज्यात आला. त्या ठिकाणी उदयभानानं आपलं या ठिकाणाचं केलेलं शौर्य, उदयभानानं तानाजी मालुसरेंच्या छातीमध्ये लात मारून आपला विजय झाला म्हणून तो कल्याण रोजीनं बाहेर पडत होता. तिकडनं शेलार मामानं आक्रमण छापा टाकला. कोण आलं तिकडनं? शेलार मामानं हल्ला केला आणि उदयभानाला कल्याणदर जेव्हा ठार मारला आणि स्वराज्याचा भगवा पडकवला. गडाला जाग आली, राजगडाला जाग आली. राजगडावरनं जिजाऊन म्हटलं, शुभाराजे पहा कोंढाणा सर झाला, तुम्ही जाऊ शकता गडाला. हा इतिहास. या ठिकाणी महाराज आले. दिवसानं किरण फोडलं होतं, महाराजांचं पाऊल पडलं होतं पुणे दरवाजाला. त्यावेळेला काय गडावरती हे दुःख निर्माण झालं असेल, हा दुखवटा. त्यावेळेला त्याच काळात महाराजांच्या संशय आला की गडावरती काहीतरी गडगड, माझ्या स्वागतासाठी एकही मावळा दिसत